श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद्भगवद गीता अथ सप्तदशोऽध्यायः अध्याय 17। 16व्या अध्यायाच्या शेवटी योगेश्वर श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलं की काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग केल्यानंतरच कर्माला आरंभ होत असतो, कर्माची सुरुवात होत असते। ही गोष्ट मी वारंवार स्पष्ट केली आहे। हे नियत कर्म केल्याशिवाय मनुष्याला सुख, सिद्धी किंवा परमगती प्राप्त होत नाही। तेव्हा तुझं कर्तव्य कोणतं किंवा अकर्तव्य कोणतं, म्हणजेच तुला काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे, या बाबतीत शास्त्र हेच प्रमाण आहे असं समज। अर्थात दुसरं कोणतं शास्त्र नाही, परंतु इति गुह्यतमं शास्त्रमिदं, गीता हेच एक शास्त्र आहे। तेच तू प्रमाण समज, त्याच शास्त्राला अनुसरून तू वाग। दुसरी अनेक शास्त्र आहेत, पण त्यांच्या मागे लागू नकोस। आणि समजा तू दुसऱ्या शास्त्रांचं अनुकरण करू लागलास किंवा दुसरा मार्ग शोधलास, तरी तुला तुझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं कुठेही मिळणार नाहीत। तुला हवी असणारी शांती प्राप्त होणार नाही, त्यामुळं तू भलतीकडे भटकशील। यावर अर्जुनानं प्रश्न केला की जे लोक शास्त्रविधींना त्यागून पण अत्यंत श्रद्धेनं यजनते म्हणजेच यजन करतात, त्यांना कोणती गती मिळते, सात्विक, राजस की तामस? कारण अर्जुनानं मागं ऐकलं होतं की मनुष्य सात्विक असो, राजसी असो किंवा तामसी असो, जोपर्यंत गुण विद्यमान असतात तोपर्यंत ते कोणत्या ना कोणत्या योनीचं कारण बनतात। यामुळं प्रस्तुत अध्यायाच्या आरंभीच अर्जुनानं प्रश्न केला। अर्जुन उवाच, ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः, तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः। हे कृष्णा, जे शास्त्रविधींना सोडून किंवा डावलून पण अत्यंत श्रद्धेनं होम हवन किंवा भगवंताचं पूजन करतात, त्यांची गती काय होते, सात्विक, राजस की तामस? यजनामध्ये देवता, यक्षभूत हे सर्व येतात। श्री भगवान वाच, त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। दुसऱ्या अध्यायामध्ये योगेश्वरांनी सांगितलं की अर्जुना, या योगामध्ये निर्धारित क्रिया एकच आहे। मूर्ख लोकांची बुद्धी अनेक विकारांनी युक्त असते, त्यामुळं ते अनेक गोष्टी करतात, म्हणजेच नाना प्रकारचं कर्म करतात आणि ते आपल्या मधुर वाणीनं आणि अलंकारिक भाषेत व्यक्त करतात। त्यांच्या या मायावी वाणीची छाप ज्यांच्यावर पडते, म्हणजेच जे त्यांच्या या मायावी बोलण्याला भुलतात, त्यांची बुद्धी पण भ्रष्ट होते, त्यांना प्राप्त मात्र काहीही होत नाही। त्याचीच इथं पुनरावृत्ती होत आहे। शास्त्रविधिमुत्सृज्य, शास्त्रविधींचा त्याग करून जे यजन करतात त्यांची श्रद्धा 3 प्रकारची असते। यावर श्रीकृष्णांनी सांगितलं की मनुष्याच्या प्राकृत गुणांपासून निर्माण झालेली श्रद्धा 3 प्रकारची असते। ती कशी, ती माझ्याकडून तू ऐक। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो
यो यच्छ्रद्धः स एव सः। हे भारता, सर्व लोकांची श्रद्धा त्यांच्या प्रकृती स्वभावाप्रमाणे वृत्तीप्रमाणे असते. हा पुरुष श्रद्धामय आहे, तेव्हा ज्या पुरुषाची जशी श्रद्धा असते तो स्वतः तशा प्रकारचा असतो. साधारणतः लोक विचारतात, मी कोण आहे? कुणी उत्तर देतो, मी आत्मा आहे. परंतु नाही, तो पुरुष म्हणजे आत्मा नव्हे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याची जशी श्रद्धा, जशी वृत्ती, तसा तो पुरुष असतो. गीता हे एक योगदर्शन आहे. महर्षी पातंजलीही एक योगी होते. त्यांचं योगदर्शन आहे. योग आहे काय? त्यांनी सांगितलं, योगेश्चित्त वृत्ती निरोधः. मनाच्या वृत्ती संपूर्णतः बंद होणं, थांबणं म्हणजे योग होय. एखाद्यानं हठयोगानं किंवा परिश्रमपूर्वक त्या वृत्तींना रोखलं तर त्याच्यापासून काय फायदा? तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. त्यावेळेला हा द्रष्टा जीवात्मा आपल्या शाश्वत स्वरूपात स्थिर होतो. पण तत्पूर्वी तो मलिन होता का? पतंजली म्हणतात, वृत्ती सारूप्य मितरत्र. दुसऱ्या वेळी जसं वृत्तीचं स्वरूप असेल तसा तो द्रष्टा असतो. इथं योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, हा पुरुष श्रद्धामय आहे. श्रद्धेनं अगदी ओतप्रोत भरलेला आहे. कुठं ना कुठं श्रद्धा अवश्य असते आणि ज्या प्रकारची त्याची श्रद्धा असेल तो स्वतः तशाच प्रकारचा असतो. म्हणजे जशी वृत्ती तसा तो पुरुष. आता तिन्ही श्रद्धांचं विभाजन करीत ते पुढे सांगतात, यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. त्यामधील सात्विक पुरुष देवतांचं पूजन करतात. राजसी पुरुष यक्ष आणि राक्षसांचं पूजन करतात आणि तामसी वृत्तीचे पुरुष भूतप्रेतांची पूजा करतात. ते लोक या पूजनासाठी खूप प्रयत्न करतात. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. ते लोक शास्त्रविधीविहीन असं स्वतःच्याच मताप्रमाणे कठोर तप करतात. दांभिकता आणि अहंकारयुक्त, कामना तसंच आसक्ती यांनी बद्ध असलेले कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. ते शरीरामध्ये स्थित असलेल्या भूत समुदायास आणि अंतःकरणात स्थित असणाऱ्या मला सुद्धा कृश करतात, म्हणजे दुःख देतात. आत्मा प्रकृतीच्या भोगामध्ये पडून विकारांनी दुर्बल आणि यज्ञ साधनांनी बलवान बनत असतो. त्या अज्ञानी लोकांना तू निश्चितपणे असुर जाण, अर्थात ते सर्वजण आसुरी आणि मूर्ख आहेत असं समज. शास्त्रविधींचं उल्लंघन करून भजणारे सात्विक पुरुष देवतांचं, राजसी पुरुष यक्ष राक्षसांचं आणि तामसी पुरुष भूतप्रेतांचं पूजन करत असतात. केवळ पूजनच करत नाहीत तर कठोर तपही करतात. परंतु अर्जुना, त्यांचं हे अशा प्रकारचं पूजन शरीरामध्ये असणाऱ्या भूतांना आणि अंतःकरणात स्थित असणाऱ्या मला, परमात्म्याला दुर्बल बनवतं. या अशा तपानं ते मला भजत नाहीत.
उलट माझ्यापासून दूर जातात. अशांना तू असुर समज. अर्थात देवतांचं पूजन करणारे पण असुरच असतात. यापेक्षा अधिक कोण काय सांगणार. तेव्हा हे सर्व भूतमात्र ज्याचा अंश आहे त्या माझं परमात्म्याचं पूजन करावं, आणि यावरच श्रीकृष्णांनी वारंवार भर दिला आहे. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानम् तेषां भेदमिमं शृणु. अर्जुना, ज्या प्रकारे श्रद्धा 3 प्रकारची असते, त्याचप्रमाणे प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार भोजनही म्हणजेच आहार 3 प्रकारचा असतो. तसंच यज्ञ, तप आणि दानही 3 प्रकारचं असतं. त्यांच्यातले भेद मी तुला सांगतो, ते ऐक. प्रथम आहाराविषयी सांगतात. आयुः सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रियाः. सात्विक वृत्तीच्या लोकांना आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा, रसयुक्त, स्निग्ध स्थिर राहणारा आणि मनाला आनंद देणारा आहार आवडतो. योगेश्वर श्रीकृष्णांच्या मते चित्ताला आनंद देणारा, बल, आरोग्य, बुद्धी आणि आयुष्य वाढवणारा आहार हा सात्विक आहार होय. जे पदार्थ सात्विक असतात तेच सात्विक लोकांना प्रिय असतात. यावरून स्पष्ट होतं की कोणताही खाद्यपदार्थ सात्विक किंवा तामसी असत नाही. त्याचा प्रयोग किंवा त्या पदार्थाचा परिणाम सात्विक, राजसी किंवा तामसी असतो. ना दूध सात्विक असतं, ना कांदा राजसी असतो, ना लसूण तामसी असतो. जोपर्यंत बल, वृद्धी, आरोग्य आणि हृदयाला आवडण्याचा प्रश्न आहे, तोपर्यंत अखिल विश्वातील लोकांना आपापली प्रकृती, वातावरण आणि परिस्थितींच्या अनुसार विभिन्न प्रकारचे खाद्यपदार्थ भिन्न भिन्न प्रकृतीच्या लोकांना आवडत असतात. ज्याप्रमाणे बंगाली किंवा मद्रासी लोकांना भात प्रिय असतो, पंजाबी लोकांना पोळ्या प्रिय असतात, अरब लोकांना दुंभा एक प्रकारची बकरी, चीनी लोकांना बेडूक, तर उत्तर दक्षिण ध्रुवासारख्या थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना मांसाशिवाय दुसरा पर्याय नसतो. रशिया आणि मंगोलिया इथले आदिवासी लोक आपल्या जेवणात घोड्याचा उपयोग करतात. युरोपियन लोक गाय आणि डुक्कर खातात. तसंच उन्नतीमध्ये अमेरिका आणि युरोपियन लोक प्रथम श्रेणीत गणले जातात. गीतेच्या अनुसार रसयुक्त, स्निग्ध आणि स्थिर राहणारा खाद्यपदार्थ सात्विक असतो. दीर्घ आयुष्य अनुकूल असणारा, बल आणि बुद्धी यांची वृद्धी असणारा आणि आरोग्यवर्धक पदार्थ सात्विक असतो. जे पदार्थ स्वभावतः मधुर असतात ते खाद्यपदार्थ सात्विक असतात. अर्थात कोणत्याही खाद्यपदार्थाला कमी प्रतीचं किंवा उच्च प्रतीचं मानण्याचा इथं उद्देश नाही. परिस्थिती, परिवेश तसंच देशकालानुसार जो खाद्यपदार्थ स्वभावतः आवडेल आणि जो जीवनशक्ती देईल तो पदार्थ सात्विक आहे. म्हणजेच कोणतीही वस्तू किंवा पदार्थ सात्विक, राजसी किंवा तामसी असत नाही. त्याचा प्रयोग सात्विक, राजसी आणि तामसी असतो. ज्या व्यक्तींनी परमेश्वराच्या आराधनेसाठी घराचा आणि परिवाराचा त्याग केला आहे, जे ईश्वर ध्यानात निमग्न असतात, जे संन्यास आश्रमात राहतात, त्या लोकांसाठी मांस, मदिरा त्याज्य आहे. कारण ते पदार्थ आध्यात्मिक मार्गातले अडसर आहेत. ते मनात विपरीत भाव निर्माण करतात. म्हणून ते साधनेच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचा अधिक संभव असतो. जे एकांतात राहतात, जे विरक्त आहेत, त्यांच्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णांनी 6व्या अध्यायात आहारासाठी एक नियम घालून दिला आहे की युक्ताहार विहारस्य.
त्याचं ध्यान करून तसं आचरण केलं पाहिजे. भजन पूजनाला जेवढा आहार सहाय्यक ठरेल तेवढाच ग्रहण केला पाहिजे. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः. तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाहकारक आणि दुःख, चिंता आणि रोग उत्पन्न करणारा आहार राजस पुरुषांना प्रिय असतो. यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. जे भोजन तयार होऊन एक प्रहरापेक्षा अधिक वेळ झाला असेल, गतरसम, जे भोजन रसरहित आहे, दुर्गंधयुक्त आहे, जे शिळ आहे, उष्ट आहे आणि अपवित्र आहे, अशा प्रकारचं भोजन तामसी वृत्तीच्या लोकांना प्रिय असतं. इथं हा प्रश्न पूर्ण झाला. आता यज्ञाविषयी पुढं श्रीकृष्णांनी विवरण केलं आहे. अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य ईज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. जो यज्ञ विधिदृष्ट शास्त्रविधींनी निर्धारित केला गेला आहे, जसं मागं 3ऱ्या अध्यायात यज्ञाचं नाव घेतलं, 4थ्या अध्यायात यज्ञाचं स्वरूप सांगितलं की बहुतेक योगी प्राणाचं अपानामध्ये, अपानाचं प्राणामध्ये हवन करतात. मग प्राण अपानाची गती नियंत्रित करून, प्राणांची गती स्थिर करून ते संयमाग्नीमध्ये हवन करतात. या प्रकारे यज्ञाच्या 14 पायऱ्या सांगितल्या आहेत, ज्या सर्वच्या सर्व ब्रह्मापर्यंतचं अंतर कमी करणाऱ्या एकाच क्रियेच्या उच्च नीच अवस्था आहेत. सारांश: यज्ञ चिंतन विशेषाच्या प्रक्रियेचं चित्रण आहे. त्याचा परिणाम म्हणजे ब्रह्मामध्ये प्रवेश हा असतो. त्याचं विवरण या शास्त्रात केलं आहे. त्या शास्त्रावर पुन्हा भर देत श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो शास्त्रविधींनी नियत केलेल्या आणि जे करणं कर्तव्य आहे, तसंच जो मनाचं नियंत्रण करणारा आहे आणि जो फलाकांक्षा न धरणाऱ्यांकडून केला जातो, तो यज्ञ सात्विक आहे. अभिसंधाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ईज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. हे अर्जुना, जो यज्ञ केवळ दंभाचरणासाठी केला जातो किंवा फळाची आशा ठेवून केला जातो, त्याला राजस यज्ञ म्हणतात. हा यज्ञ करणारा यज्ञाचे विधी जाणत असतो, परंतु हा यज्ञ तो दांभिकपणानं करत असतो किंवा अमुक वस्तू प्राप्त व्हावी या अपेक्षेनं करतो, किंवा लोकांनी आपण यज्ञ करीत आहोत ते पाहावं, प्रशंसा करावी या हेतूनं करतो. असा यज्ञ करता वास्तविक राजसी आहे. आता पुढं तामस यज्ञाचं स्वरूप स्पष्ट करीत आहेत. विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. जो यज्ञ शास्त्रविधीविहीन आहे, जो अन्नाची निर्मिती करू शकत नाही, जो अन्नाची म्हणजे परमात्म्याची सृष्टी करण्यास असमर्थ आहे, अंतःकरणाच्या पोकळीत असणाऱ्या मनाचा निग्रह करण्याची ज्याच्यात क्षमता नाही,
जो दक्षिणारहित म्हणजेच सर्वस्वाच्या समर्पणाशिवाय आहे, तसंच जो श्रद्धारहित आहे अशा यज्ञाला तामस यज्ञ असं म्हणतात. असा पुरुष वास्तविक यज्ञाविषयी काही जाणतच नाही. आता पुढं तपाविषयी विवरण केलं आहे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. परमदेव परमात्मा द्वैत भावावर विजय प्राप्त करणारे ब्राह्मण, सद्गुरू आणि विद्वज्जन यांचं पूजन, पवित्रता, सरळता, ब्रह्मचर्य तसंच अहिंसा यांना शारीरिक तप म्हणतात. शरीर हे सदैव वासनांकडे बहकत असतं. त्याला अंतःकरणाच्या आत्ता सांगितलेल्या वृत्तीनुरूप तापवणं म्हणजे शारीरिक तप आहे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. उद्वेग न निर्माण करणारी प्रिय, हितकारक आणि सत्य भाषण तसंच परमात्म्यामध्ये प्रवेश दिववणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास, नामजप यांना वाचिक तप असं म्हटलं जातं. वाणी विषयोन्मुख विचारांनाही व्यक्त करत असते. तिला त्या सवयीपासून परावृत्त करून परमसत्य परमात्म्याच्या विचाराच्या दिशेनं वळवणं याला वाचिक तप म्हणतात. आता मानस तप म्हणजे काय ते पहा. मनः प्रसादः सौम्यत्वम् मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, सौम्य भाव, मौन वृत्ती अर्थात परमात्म्याशिवाय अन्य कशाचंही स्मरण न करणं, आत्मसंयमन, अंतःकरणाची संपूर्ण पवित्रता याला मानस तप असं म्हटलं जातं. ही तिन्ही म्हणजेच शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप मिळून सात्विक तप बनत असतं. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फलाची आकांक्षा न ठेवता अर्थात निष्काम भावनेनं युक्त असणाऱ्या पुरुषांनी अत्यंत श्रद्धेनं हे 3 प्रकारचं तप आचरलं तर त्याला सात्विक तप असं म्हणतात. आता राजस तप म्हणजे काय ते पहा. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. जे तप सत्कार, मान आणि पूजेसाठी किंवा केवळ दांभिकपणानं केलं जातं त्या अनिश्चित आणि चंचल फळ देणाऱ्या तपाला राजस तप म्हणतात. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्साधनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. जे तप मूर्खतापूर्वक हट्टानं मन, शरीर आणि वाणी यांना पीडा देऊन किंवा दुसऱ्यांचं अनिष्ट करून
किंवा सूड बुद्धीनं केलं जातं त्या तपाला तामस तप म्हटलं आहे. अशा प्रकारे सात्विक तपानं शरीर, मन आणि वाणीला परमात्म्याला अनुकूल असं वळवलं पाहिजे. राजस तपामध्ये तपाची क्रिया तीच आहे, परंतु दंभ, मान आणि सन्मानाच्या इच्छेनं ते तप केलं जातं. बहुधा महात्मा लोक घरदार सोडल्यानंतरही या विकाराची शिकार होतात. आणि तिसरं तामसी तप हे अविधीपूर्वक होतं, दुसऱ्यांना पीडा देण्याच्या दृष्टिकोनातून होतं. आता प्रस्तुत आहे दान. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. दान करणं हे कर्तव्य आहे अशा बुद्धीनं योग्य स्थळी, योग्य काळी आणि योग्य मनुष्यास प्रत्युपकाराची अपेक्षा न करता जे दान दिलं जातं ते सात्विक दान होय. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम् तद्दानं राजसं स्मृतम्. जे दान क्लेशपूर्वक, अत्यंत कष्टानं, जे दान नाही पण द्यावं लागतं, तसंच उपकाराचा मोबदला म्हणून हे केलं तर असं मिळेल अशा भावनेनं किंवा फलाची अपेक्षा धरून मग दिलं जातं त्याला राजस दान असं म्हटलं जातं. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम् तत्तामसमुदाहृतम्. जे दान सत्काररहित किंवा तिरस्कारपूर्वक, झिडकारून, अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी अपात्र माणसांना दिलं जातं ते दान तामस समजलं जातं. पूज्य महाराजश्री म्हणत असत, हो कुपात्र को दान देने से दाता नष्ट हो जाता है. अयोग्य मनुष्याला दान देण्यानं देणारा दाता नष्ट होतो. श्रीकृष्णानंही हेच म्हटलं आहे की दान देणं हे कर्तव्य आहे. देश, काल आणि पात्र प्राप्त होताच त्या बदल्यात प्रत्युपकाराची भावना न ठेवता दिलदारपणानं दिलेलं दान सात्विक आहे. अडचणीतून बाहेर येणारं, बदलात फलाच्या अपेक्षेनं दिलं जाणारं दान हे राजस आहे. आणि सत्काररहित, अवहेलनापूर्वक, प्रतिकूल ठिकाणी, अयोग्य काळात आणि अपात्र मनुष्याला दिलं जाणारं दान तामस आहे. अर्थात ते दानच असतं, परंतु शरीर, गृह इत्यादी ममत्व असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त परमेश्वरावर जे अवलंबून असतात त्यांच्यासाठी दानाचं विधान त्यापेक्षाही उन्नत असतं. आणि तेच असतं सर्वस्वाचं समर्पण, संपूर्ण वासनांचं दमन करून मनाचं समर्पण. जसं श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, मय्येव मन आधत्स्व, म्हणून दान अत्यंत आवश्यक आहे. आता ओम, तत् आणि सत या स्वरूपाचं विवरण केलं आहे. ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणः स्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. अर्जुना, ओम, तत् आणि सत असा 3 प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश ब्रह्मणः निर्देशः स्मृतः श्रुतीनं सांगितलं आहे. ही 3 अक्षरं ब्रह्माची स्मृती देववतात, संकेत करतात आणि ही 3 अक्षरं ब्रह्माचा परिचय देणारी आहेत. या नामाच्या योगानं
पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. अर्थात ब्राह्मण, यज्ञ आणि वेद ओम पासून निर्माण होतात. ते योगातून जन्मतात. ओमच्या सतत चिंतनातून त्यांची उत्पत्ती झाली आहे आणि दुसरा उपाय नाही. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम्. म्हणून ब्रह्माचं कथन करणाऱ्या म्हणजेच ब्रह्मवाद्यांच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ, दान, तप इत्यादी क्रिया नेहमीच ओम या अक्षराचा उच्चार करूनच नेहमी सुरू केल्या जातात की ज्यामुळं ब्रह्माचं स्मरण होतं. आता तत् शब्दाबद्दल पुढं विवरण करत आहेत. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत् अर्थात तो म्हणजेच परमात्मा सर्वत्र आहे या भावनेनं तत् अक्षराचा उच्चार करून फलाची अपेक्षा न करता शास्त्रात सांगितलेल्या नाना प्रकारच्या यज्ञ, तप आणि दानाच्या क्रिया, मोक्षाची, परमकल्याणाची इच्छा करणारे लोक ब्रह्मार्पण बुद्धीनं करत असतात. तत् हा शब्द हा परमात्म्यासाठी समर्पण सूचक आहे. अर्थात जप मात्र ओमचाच करावा. यज्ञ, दान आणि तपाच्या क्रिया त्यावर अवलंबून राहून कराव्यात. आता सत शब्दाचं विवरण पुढील श्लोकात केलं आहे. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. सत योगेश्वर श्रीकृष्णांनी सत म्हणजे काय ते सांगितलं आहे. गीतेच्या सुरुवातीला अर्जुनानं म्हटलं होतं की कुलधर्मच शाश्वत आहे, सत्य आहे. त्यावर श्रीकृष्णानं म्हटलं, अर्जुना, तुझ्यामध्ये हे अज्ञान कुठून आलं? अरे, तिन्ही कालामध्ये सतचा कधी अभाव असतच नाही. ते नष्ट करता येत नाही आणि असत वस्तूचं तिन्ही कालात अस्तित्व असतच नाही. त्याला रोखलं जात नाही. वस्तुतः अशी कोणती वस्तू आहे जिचा तिन्ही कालात अभाव नाही आणि ती असत वस्तू आहे की जिला अस्तित्व नाही? यावर श्रीकृष्ण म्हणाले, हा आत्माच सत्य आहे आणि प्राणिमात्रांचं शरीर नाशवंत आहे. आत्मा सनातन आहे, अव्यक्त आहे, शाश्वत आणि अमृत स्वरूप आहे. तेच परमसत्य आहे. इथं श्रीकृष्ण म्हणतात, सत अशा परमात्म्याच्या या नावाचा सद्भावे म्हणजे सत्यासाठी आणि चांगलं असणं यासाठी उपयोग केला जातो. जेव्हा कर्म सांगोपांग आणि चांगल्या प्रकारे होऊ लागतं तेव्हा सत शब्दाचा प्रयोग केला जातो. सतचा अर्थ असा नाही की त्या वस्तू आमच्या आहेत. जेव्हा हे शरीरच आमचं नसतं तर त्यासाठी उपभोग्य असणाऱ्या वस्तू आमच्या कशा असतील? हे सत नाही. सतचा प्रयोग केवळ एका दिशेतच केला जातो. सद्भावात आत्माच परमसत्य आहे. या सत्याचा भाव असावा, त्याला साधण्यासाठी साधुभाव असावा आणि त्याची प्राप्ती करून देणारं कर्म चांगल्या प्रकारे व्हायला लागावं, तेव्हा सत शब्दाचा प्रयोग केला जातो. यावर योगेश्वर म्हणतात, यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवाभिधीयते.
यज्ञ, दान, तप करत राहणं या स्थितीला सत असं म्हणतात. तदर्थी यम, त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केलं जाणारं कर्म हे सत आहे. यज्ञ, दान आणि तप हे कर्म पूरक आहे. शेवटी निर्णय देताना श्रीकृष्ण सांगतात की या सर्वांसाठी श्रद्धा आवश्यक आहे. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. हे पार्था, अश्रद्धेनं केलेलं हवन, दिलेलं दान, आचरलेलं तप आणि केलेलं जे कर्म असेल त्याला असत असं म्हणतात. हे असत या लोकी आणि परलोकीही लाभदायक नाही आणि म्हणूनच भगवंताला समर्पण करताना नितांत श्रद्धेची आवश्यकता आहे. निष्कर्ष. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानं प्रश्न केला की जे शास्त्रविधींचा त्याग करून आणि श्रद्धेनं यजन करतात, लोक भूत, भवानी अशा अन्य देवतांची पूजा करीत असतात, तर त्यांची श्रद्धा कशी असते? ती सात्विक असते, राजस असते की तामस? यावर योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं, अर्जुना, हा पुरुष म्हणजे श्रद्धेचं एक स्वरूप आहे. कुठं कुठं त्याची श्रद्धा असेलच, आणि जशी श्रद्धा तसा पुरुष, जशी वृत्ती तसा पुरुष. त्याची ती श्रद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारची असते. सात्विक श्रद्धा असणारे देवतांचं, राजसी श्रद्धा असणारे यक्ष म्हणजेच जे यश शौर्य देतात, तसंच राक्षस जे क्रूरकर्मी आणि बलवान असतात त्यांच्या मागं धावतात, आणि तामसी श्रद्धा असणारे भूतप्रेतांचं पूजन करतात. शास्त्रविधिरहित या पूजाविधींच्या द्वारा हे 3 प्रकारचे श्रद्धावान लोक शरीरामध्ये वास करत असलेल्या भूत समुदाय अर्थात आपले संकल्प आणि हृदयरूपी देशात राहत असणाऱ्या मज परमात्म्याला कृश करतात. ते माझी पूजा करत नाहीत, पण मला दुःख देतात. त्या सर्वांना तू असुर जाण, म्हणजेच भूत, प्रेत, यक्ष, राक्षस तसंच देवतांचं पूजन करणारे सर्व असुर आहेत. या ठिकाणी देवता पूजनाचा उच्चार 3ऱ्यांदा केला आहे. पहिल्या अध्यायात 7व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की अर्जुना, कामनांनी ज्यांचं ज्ञान भ्रष्ट झालं आहे ते मूढबुद्धी लोक अन्य देवतांची पूजा करतात. ते तेव्हा माझीही पूजा करतात, परंतु त्यांचं ते पूजन अविधिपूर्वक अर्थात शास्त्रविधिरहित असतं, त्यामुळं ते नष्ट होतं. इथं या 17व्या अध्यायात अशा लोकांना आसुरी स्वभावाचं म्हटलं आहे. श्रीकृष्णांच्या मते एका परमात्म्याची पूजा म्हणजे खरी पूजा होय. यानंतर श्रीकृष्णांनी 4 प्रश्नांची चर्चा केली आहे: आहार, यज्ञ, तप आणि दान. आहार 3 प्रकारचे असतात. सात्विक पुरुषाला आरोग्यवर्धक, मधुर असणारा स्निग्ध आहार प्रिय असतो. राजसी पुरुषाला कडू, तीक्ष्ण, उष्ण, मसालेदार, चमचमीत असा रोगवर्धक आहार प्रिय असतो. तर तामसी पुरुषाला उष्टा, शिळा आणि अपवित्र आहार प्रिय असतो. शास्त्रविधीत सांगितलेले यज्ञ, जी आराधनेची अंतःक्रिया आहे, जे मनाचं निरोधन करतात, फलाकांक्षरहित तो यज्ञ सात्विक आहे. दंभ प्रदर्शक तसंच फलप्राप्तीसाठी केलेला यज्ञ राजसी आहे, आणि शास्त्रविधीविहीन मंत्र, दान तसंच श्रद्धेनं केलेला यज्ञ तामसी आहे. परमदेव परमात्म्यात प्रवेश दिववणारी योग्यता ज्यांच्यात आहे, त्या प्राज्ञ सद्गुरूची अर्चना, सेवा आणि अंतःकरणपूर्वक अहिंसा, ब्रह्मचर्य आणि पवित्रतेला अनुसरून शरीराला तापवणं हेच शरीराचं तप आहे. सत्य, प्रिय आणि हितकारक बोलणं म्हणजे वाचिक तप होय, आणि मनाला कर्मामध्ये प्रवृत्त ठेवणं, परमात्म्याशिवाय विषय चिंतनात मनाचं मौन ठेवणं
याला मानसिक तप म्हणतात. मन, वाणी आणि शरीर तिन्ही मिळून भगवंताला प्रसन्न करण्याकरता जे तप केलं जातं त्याला सात्विक तप म्हणतात. अभिलाषेसहित केल्या जाणाऱ्या तपाला राजसी तप म्हणतात. तर शास्त्रविधिरहित दुसऱ्याच्या नाशासाठी जे तप केलं जातं त्याला तामसी तप असं म्हणतात. दान करणं आपलं कर्तव्य आहे असं समजून देश, काल आणि योग्य मनुष्य यांचा विचार करून श्रद्धापूर्वक जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. लाभाच्या आणि लोभाच्या अपेक्षेनं अत्यंत दुःखानं जे दान दिलं जातं त्याला राजसी दान म्हणतात. आणि तिरस्कारानं तसंच अपात्र मनुष्याला दिलं जाणाऱ्या दानाला तामसी दान म्हणतात. ओम, तत् आणि सत यांचं स्वरूप सांगताना श्रीकृष्ण म्हणाले की हे नाव परमेश्वराचं स्मरण करून देतं. शास्त्रोक्त तप, दान आणि यज्ञादी कर्म करताना प्रथम ओमचा उच्चार करून प्रारंभ करतात. पूर्तीमध्ये ओम पिंड सोडतो. तत्चा अर्थ आहे परमात्मा. त्या ईश्वराला समर्पित होऊनच जेव्हा सातत्यानं कर्म होतं तेव्हा सतचा प्रयोग होतो. भजन सत आहे. सतसाठी भाव आणि साधुभावात सतचा प्रयोग केला जातो. परमात्म्याची प्राप्ती करून देणाऱ्या कर्म, यज्ञ, दान आणि तपामध्ये सतचा प्रयोग होतो आणि परमात्म्यात प्रवेश दिववणारं कर्म निश्चितपणे सत असतं. परंतु या सर्वांबरोबर श्रद्धा आवश्यक आहे. अश्रद्धेनं केलेलं कर्म, दिलेलं दान, तापलेलं तप ना या जन्मात लाभदायक आहे ना पुढल्या जन्मात. तेव्हा श्रद्धा अपरिहार्य आहे. संपूर्ण अध्यायात श्रद्धेवर विवरण केलं आहे आणि शेवटी ओम, तत् आणि सतची व्याख्या प्रस्तुत केली आहे जी गीतेच्या श्लोकात प्रथमच आलेली आहे. म्हणून ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ओम तत्सत् श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत् परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवद्गीताया यथार्थ गीता भाष्ये ओम तत्सत् श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमत् परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील ओम तत्सत् श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला. हरिओम तत्सत्.